गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ब्रह्मानंदे विद्यानंदः या प्रकरणाची पूर्णता आज होणार आहे आणि त्या 21 श्लोकांमधनं त्या जीवब्रह्मैक्य रूप म्हणजे ज्ञानरूप झालेल्या व्यक्तीचा कसा काय जीवनक्रम किंवा काय अवस्था असते अशी एक भाषा या 21 श्लोकांच्या निमित्ताने बोलली गेलेली. विद्यानंदाच्या निमित्ताने जो या ब्रह्मविद्येच्या साहाय्याने आत्मस्वरूपाशी म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेली व्यक्ती आहे, तिच्या आनंदाचं वर्णन सध्या करणं चालू आहे. 45वा जो श्लोक आहे तो आपल्याला असं सांगतो की झोप, भिक्षा, स्नान, मलोत्सर्ग इत्यादी देहक्रिया आत्मरूप मी करीत नाही, कोणी माझ्याकडे अशी कल्पना करीत असेल तर त्याने ती कुशाल करावी. म्हणून इथे प्रत्येक कृती आहे, आता झोप आहे, भिक्षा आहे, स्नान आहे, हे सगळं मी करत नसून तो पुन्हा देहरूप मी करतो आहे, पण त्या जीवरूप मीचा म्हणजे देहरूप मीचा आणि आत्मरूप मीचा काहीचा संबंध नाही. म्हणजे हे दोन वेगळे मी केलेले आहेत आणि त्यालाच आपण चिताचित ग्रंथीचा भेद असं म्हणतो. म्हणजे चिताचित ग्रंथीचा भेद झाल्यानंतर चिद्रूप मी आहे असा दृढ अपरोक्षत्वाने अनुभव आलेला असल्यामुळे आता मला कशाचीही काळजी उरलेली नाहीये. त्यामुळे प्रत्येक कृती ही माझ्याकडून घडल्यासारखी दिसेल, पण त्या प्रत्येक कृतीचा करता मी नसतो एवढा भाव जो आहे तो माझ्या अंतःकरणात पक्का बिंबलेला आहे. आणि कोणी जर माझ्याविषयी कल्पना करत असेल की मी करतो, माझ्याकडनं हे केलं जातं, अशा पद्धतीने कोणी बोलत असेल तर रामकृष्ण हरी. त्याचं उत्तरच असं आहे, कारण साधकावस्थेमध्ये आपल्याला जेव्हा श्री गुरु सांगतात की अरे तू करता नसून राम करताय, आता राम करता आहे ही साधकावस्थेमध्ये गोष्ट जपताना मी प्रत्येक वेळी माझी कर्म मी त्या ईश्वरार्पण बुद्धीने करतो म्हणजे रामार्पण बुद्धीने करतो. पण त्या रामार्पण करण्याच्या क्रियेला इतकी सहजता येऊन जाते की ती सहज रामार्पण होत राहतात आणि आतमध्ये मी रामार्पण करतो हा भाव सुद्धा शिल्लक उरत नाही. इतक्या सहज अवस्थेमध्ये करू न करता म्हणजे बाधितानुवृत्तीने मी करता आहे पण वास्तवात मी मात्र अकर्ता आहे अशी भूमिका या जीवनमुक्ताच्या अंतःकरणाची होते आणि तीच भूमिका इथे समजावून सांगतात. पुढे 46वा जो श्लोक आहे तो उदाहरण देऊन समजावून सांग. गुंजाची वाळत घातलेली रास लांबून पाहून जर कोणी त्याला अग्नी म्हटले तर ती रास कोणालाही जाळीत नाही. त्याप्रमाणे माझ्यावर संसार धर्माचा कोणी आरोप केला तरी मी संसारी होत नाही. त्या गुंजाच्या राशीचं उदाहरण दिलेलं आहे. ती गुंजाचा ते झाड असतं ते डोंगरावर लांब असतं आणि ते अग्नीप्रमाणे आपल्याला दिसतं आणि आपल्याला असं वाटतं की इथे वणवा पेटलाय काय. वास्तवात वणवा पेटलेला नसतो, कारण ती गुंजाची रास असते आणि ती काही त्या गवताला जाळत नाही. म्हणजे तिथलं सगळं काही गवत वगैरे हे सगळं सुरक्षित असतं. तसंच हा जो संसार धर्माचा आरोप जो आहे तो वास्तवात माझ्यावर नाहीये, म्हणजे आत्मरूप मी वर नाहीये. जीवरूप मी मात्र हा देहादी प्रपंच करतो, पण तो बाधितानुवृत्तीने करतो. म्हणून संसार धर्म जे आहे की जगत सत्य आहे किंवा जगत मिथ्या आहे, आता हा संसाराचा धर्म आहे. सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या हा साधकावस्थेमध्ये केला गेलेला विचार हा देहादी प्रपंचाशी निगडित आहे. पण आत्मरूप मी मात्र त्याच्या म्हणूया त्याच्यापासून तो वेगळा आहे आणि तो मी आहे. म्हणून आत्मरूप मीचा अनुभव आल्यानंतर दृष्टी स्वरूपाची झाली तर सृष्टी सुद्धा तशीच होते. म्हणून तिथे भरला घरदाट हरी दिसे ही भूमिका आहे. मग संसार तिथे वेगळा कसा राहिला, कारण तिथं म्हटलेलं आहे की जो जीवनमुक्त असतो त्याला संसार कधीच नसतो. म्हणजे त्याचा संसार हा कधीच नसतो, कारण तो संसार सगळा ईश्वराचा आहे अशा पद्धतीने त्यांनी भूमिका जगलेली असते आणि त्यांनी स्वतःकडे त्या संसारातलं कर्तेपणा हा कधी घेतलेलाच नसतो. म्हणून इथे काय आहे, या सगळ्या क्रिया जरी माझ्या देहाकडनं घडत असताना या देहादी प्रपंचातील दिसत असल्या तरी संसार मिथ्या असल्यामुळे आणि संसाराचा माझा काहीच संबंध नसल्यामुळे मी त्या संसारापासून अलिप्त आहे. समर्थ सुद्धा म्हणतात अलिप्तपण मज देरे राम. मग हा अलिप्तपणा कशाविषयी, हा अलिप्तपणा जो आहे तो देहादी प्रपंचाविषयी असलेला अलिप्तपणा आहे. तो साधकावस्थेमध्ये अत्यंत महत्वाचा आहे.
आणि तीच साधकावस्था जेव्हा पार होते तेव्हा अलिप्त रूपता सिद्ध होते. म्हणजे मी अलिप्त रूप होऊन जातो. म्हणजे ज्याच्या सत्तेवर ही अलिप्तता बोलली जाते ते आत्मतत्व मला कळतं. ते एकमेव अद्वितीय आहे. आणि जिथे एकमेव अद्वितीयता असते तिथे संसार नावाची गोष्ट अजिबात नसते. म्हणजे द्रष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी ब्रह्मरूप झालेली असते. म्हणून द्रष्टादृश्य मिसे दृग्मात्र अतीत असे, आधी अतीत. पण जेव्हा मी ते आत्मस्वरूपाशी एकरूप होतो तेव्हा मात्र द्रष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी सहजच ब्रह्मरूप होते. म्हणजे तिथे देहादी प्रपंच हा वेगळेपणाने सिद्ध होत नाही. आणि झाला तर तो पुन्हा बाधितानुवृत्तीने केला जातो. त्याला आपण 98% अद्वैत आणि 2% बाधित द्वैतात केला जातो. म्हणजे तिथे मी करता ही भूमिका अजिबातच नसते. म्हणून इथे काय आहे, कोणीही माझ्यावर संसारधर्म करतो असा काही आरोप केला किंवा काही ठिकाणी जर का माझं कोणी कौतुक केलं की तुमच्यामुळे हे झालं, तुमच्यामुळे ते झालं, तर नमस्कार करून तो मनात म्हणतो की बाबा माझ्यामुळे काही झालं नसून त्या ईश्वररूप रामामुळे सगळं झालेलं आहे. ही सगळी विठ्ठलाची किमया आहे. अशा पद्धतीने तो सहज अलिप्त राहतो आणि ते अलिप्तपण त्याला सहज कळत असतं आणि त्या अलिप्तपणातच खरा आनंद असतो हे त्याला नक्की कळलेलं असतं आणि तसा त्याचा अनुभवही झालेला असतो. पुढे आता 47वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, ज्यांना आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे त्यांनी खुशाल श्रवण करावे. ज्यांना संशय असतील त्यांना त्याचे मनन करू दे. मला तत्वाचे ज्ञान आहे व संशयही नाही, म्हणून मी श्रवण मनन करीतच नाही. आता श्रवण मनन आलं की निदिध्यासन हा विषय आलाच नाही. आता श्रवणाने काय होतं, ती प्रमाण असंभावना निघून जाते. म्हणजे त्या सगळ्या ज्या श्रुतीतील संकल्पना आहेत त्या माझ्या अंतःकरणात पूर्णपणे साफ होतात. कारण श्रुती कर्मपर आहे का उपासनापर आहे का ज्ञानपर आहे हे नक्की मला कळून घ्यावं लागतं. काही वाक्य अशी थोडीशी संदिग्ध असतात, मग त्याचे पुढे मागे रेफरन्सेस लावून आपल्याला अर्थ कळून घ्यावे लागतात. पण हे सगळं कळून घेण्याचं जे काम आहे ते साधकावस्थेतलं आहे. आता श्रवणाने काय होतं, हे जे काय म्हणूया प्रमाणाविषयी असलेल्या असंभावना आहे म्हणजे संशय आहे ते श्रवणाने आपले दूर होतात. समर्थही म्हणतात, आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मुळ ये कसरा. म्हणजे याचा अर्थ तो संशय कसा तोडायचा, म्हणजे ते 5 ज्या म्हणूया भ्रांती आहेत त्यातून कसं बाहेर करायचं याविषयीचं मला श्रवण करावंच लागतं. त्यानंतर मग त्याचं मनन करावं लागतं. कारण श्रवणात साधक बाधक विधानं केली जातात आणि मग ती विधानं केल्यानंतर मग आता साधक काय आहे, तर सच्चिदानंद ब्रह्मरूप मी हे साधक विधान आहे. आणि पुन्हा जे माझं आहे ते मी नाही, म्हणजे देह म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, ही सगळी त्या बाधकाच्या विचाराची भूमिका आहे. म्हणजे हा जो देहादी प्रपंच सत्य वाटतो त्याला दूर करण्यासाठी ही सगळी विधानं आहेत. म्हणून मननामध्ये निवड आहे. मननामध्ये आपल्याला निवड करायची आणि निवड करताना मात्र नको असलेला विचार काढण्यासाठी आपल्याला प्रपंच हा मिथ्या आहे अशा बाधक विचाराची गरज आहे. आणि त्यातूनच मला ती भ्रांती मावळल्यानंतर मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो आणि मग तो निदिध्यासनाचा विचार जो आहे की त्या निदिध्यासनाने विपरीत भावना निघून जाते. म्हणजे शरीर म्हणजे मी ही भावना निघून जाते. तो पुढच्या श्लोकात विचार येईल तेव्हा त्याचा विचार करूया. म्हणून इथे प्रमाण प्रमेय आणि विपरीत भावना असेल तर मला अभ्यास करण्याची गरज आहे. पण या 3 भ्रांतीतनं सुटका झाल्याशिवाय ब्रह्मस्वरूपाची आत्मैक्यता म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभवाची जी काय सिद्धता आहे ती कळतच नाही. इथे विद्यानंदाच्या निमित्ताने तो आनंदाशी एकरूप झालेला आहे. मग त्याला श्रवण मननाची गरज काय? मग तो श्रवण मनन आणि निदिध्यासनाला बसेल काय? बसेल ना, आवडीने बसेल. मुख्य मुद्दा त्याच्या प्रत्यक्ष साधनेत काही उपयोग नाही. कारण साधन हे नावाचं गोष्टच संपलेली आहे. साध्य होता साधनाचा ठाव नाही असं समर्थांनी सांगितलं. म्हणजे मी साध्यरूप झाल्यानंतर मला साधनेची काय आवश्यकता आहे? ट्रेनमधनं जाताना आपल्याला त्या शिदोरीची गरज असते म्हणून आपण थोडासा डबा बांधून घेतो. पण त्यानंतर मी एखाद्याच्या घरी पोचल्यानंतर तिथे जाऊन मी शिदोरी उघडून खायला लागलो तर ते काय म्हणतील लोक, अरे तुला आत्ता ताजं अन्न आम्ही देतोय, तू कशाला त्याची चिंता करतो. म्हणून इथे काय आहे की ते श्रवण मनन वगैरे निदिध्यासन आहे तो तत्वाचा अनुभव येईपर्यंत ही साधनं सगळी उपयोगाची आहेत. कारण ती साधन असते आणि साधन नेहमी त्या स्वरूपापेक्षा वेगळं आहे हे लक्षात घ्या. म्हणून ते साधन मला करता येतं.
हा त्यातला भाग आहे. आता मी स्वरूप आहे आणि ते एकमेव अद्वितीय असलेलं स्वरूप स्वतः सिद्ध आहे आणि त्या स्वतः सिद्ध असलेल्या स्वरूपाला पुन्हा आणखीन साधनेने सिद्ध करायची काय गरज? म्हणजेच याचा अर्थ ही साधनं सगळी अज्ञानाच्या निवृत्तीसाठी वापरली जातात. पण मी ज्ञानरूप झाल्यामुळे मला आता साधनेची प्रत्यक्षता म्हणजे प्रत्यक्ष काही आवश्यकता नाही, हा मुख्य भाव आहे. कोणी जर मी श्रवण मननाला बसलो असेल आणि कोणाला काही संशय असेल माझ्याबद्दल, तर तो संशय असू देत. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मी रामकृष्ण हरीच त्याचं उत्तर देणार आहे. पुढचा जो 48वा जो श्लोक आहे तो आपल्याला सांगतो, ज्यांना आत्मस्वरूपाविषयी विपरीत भावना असेल त्यांनी निधिध्यासन अवश्य करावे. निधिध्यासनामध्ये अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता, सहजावस्थेमध्ये समाधीचा विचार आहे. म्हणून इथे निधिध्यासन हे विपरीत भावना, मी म्हणजे देह, ही भावना घालवण्यासाठी आपल्याला निधिध्यासनाची आवश्यकता आहे. आणि मी देह आहे का नाही याचा विचार आपल्याला श्रवण मननातनं कळतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ते श्रवण मनन अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच ही निधिध्यासनाची प्रक्रिया घडते. पण मला निधिध्यासनाची आवश्यकता नाही, कारण विपरीत भावना गेल्याशिवाय जीवब्रह्मैक्य ज्ञान कसं सिद्ध होणार? यासाठी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, सगळं जे काय करणं जे आहे ना, ते साधकावस्थेतला विचार आहे. आणि करून संपलं की समजायचं की तिथे आनंदाचा अनुभव आलेला आहे. आपल्या अंतःकरण वृत्तीला आपण सतत पाहिलं पाहिजे. पाहिलं पाहिजे म्हणजे आपल्या अंतःकरण वृत्तीला सतत तपासलं पाहिजे. तपासल्यावर आपल्याला लक्षात येतं की खूप काही दिवस झालेले आहेत, खूप काही महिने झालेले आहेत, मला आठवत नाहीये की मला आता पुन्हा पुन्हा निश्चय करावा लागतो. मी सहजच आनंदात आहे. कुठलीही विपरीत भावना माझ्या अंतःकरणात डोकावलेली नाहीये. आणि डोकावलेली असेल तर किंचित ती म्हणूया अत्यंत क्षणाच्या स्तरावर आहे आणि तिने मला कधी सुखदुःख दिलंच नाही. साखरे महाराज आम्हाला एकदा असं म्हणाले होते की म्हणे, आमचा मिथ्यात्व निश्चय इतका पक्का आहे की एखादा आलेला सत्यत्व निश्चय आमच्या मिथ्यात्व निश्चयाला बिघडवितच नाही. जसा तुमच्या सत्यत्व निश्चयाला मी आत्ता सांगत असलेला मिथ्यात्व निश्चय बिघडवू शकत नाही, म्हणजे तो सत्यत्व निश्चय जात नाही. याचा अर्थ सत्यत्व निश्चय जाण्यासाठी आपल्याला मिथ्यात्व निश्चयाची साधना करावी लागते. आणि जोपर्यंत साधन करतोय तोपर्यंत विपरीत भावना गेलेली नाहीये. पण ज्या वेळी माझं साधन संपलेलं आहे असं जर का मी पाठीमागे जाता विचार करता मला लक्षात आलं, तर समजून घ्यायला हरकत नाही की माझं आत्मस्वरूपाशी ऐक्य हे दृढ अपरोक्षत्वानी झालेलं आहे. अशा पद्धतीने देहालाच आत्मा समजण्याचा विपर्यास मी करीत नसल्याने मी ध्यानालाही बसत नाही. म्हणून देहापासून मी मला वेगळं केलेलं आहे आणि तो विपर्यास म्हणजे ती विपरीत भावना म्हणजे संशय म्हणूया, तो संशय माझ्या अंतःकरणातनं समूळ निघून गेलेला आहे. मग मला ध्यानाला बसायची काय गरज आहे? ध्यानामध्ये अंतःकरण वृत्ती शांत होते, तिथं या 3 देहांचा निराश होतो आणि चौथा महाकारण देहामध्ये प्रवेश होतो. हा त्यातला भाग आहे. आत्ता आपल्या बोलण्याचा विषय नाहीये ध्यान. त्या ध्यानाच्या निमित्ताने आपला जो विपर्यास आहे तो विपर्यास शांत होतो त्या ध्यानापुरता. आणि त्या ध्यानापुरता शांत झाल्यानंतर जी अंतःकरण वृत्ती शांत झालेली असते तिथे मात्र त्या बाधितानुवृत्तीने म्हणजे आत्मानात्म विचारांचा अभ्यास करायचा असतो. तो अभ्यास तिथं अत्यंत दृढतेने होऊ शकतो आणि एक दिवस अनात्मकार वृत्तीचा परित्याग होतो आणि आत्माकार वृत्तीमध्ये मी सहज तिथे संपादित होऊन जातो. सहज माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन जाते. असं झाल्यानंतर मग ध्यानाला बसायची काय आवश्यकता आहे? अरे बसला तर आवडीने बसला. हा त्यातला मुख्य विचार तो आहे की आवडीने का बसला? कारण त्याला ध्यान करायला आवडतं. मागे पूर्वीची सवय आहे ध्यानाला थोडा काळ बसायची म्हणून तो बसतोय. आणि नंतर जेव्हा जागा असतो तेव्हा तो आत्मानात्म विचारातनं जीवन जगतो. बर जीवनमुक्ताचाही विचार करायची वेळ आली तर त्याला सुद्धा तिथे थोडासा विचार करावाच लागतो ना, की त्याच्या पुढे जर का 2 गोष्टी ठेवल्या, एखादा जीवनमुक्त आहे त्याच्या पुढे एक आपेय पानाचा ग्लास ठेवला आणि एक बिस्लेरी शुद्ध पाण्याचा ग्लास ठेवला, तर तिथे त्याला विवेक करावाच लागेल ना, की नाही ते पाण्याचा ग्लास घेतला पाहिजे, आपेय पान कधी करताच कामा नये. म्हणजे याचा अर्थ तो स्वतःला कायम जपत असतो. त्या जपण्याला इतकी सहजता आलेली असते की तिथे मी स्वतःला जपतो ही भावनाच तिथे उरत नाही. अशा पद्धतीने त्याचं ध्यान हे अखंड चालत असतं.
म्हणून इथे जागा असताना बाधितानुवृत्तीने ध्यान असतं आणि त्या बाधितानुवृत्तीमध्ये कधीतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंद खऱ्या आनंदाचा अनुभव येतच असतो. आणि अशा पद्धतीने त्याचं जीवन चाललेलं असतं. एक दिवस श्रीगुरु सुद्धा मला म्हणाले होते, "अरे, त्या ब्रह्मस्वरूपाच्या अस्सल आनंदाचा अनुभव हा फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या वर असतो काय?" बस एवढंच ते मला म्हणाले. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या बाधितानुवृत्तीतलं जीवन खूप मोठं आहे आणि ते जीवन जे आहे ते बाधितानुवृत्तीच्या ध्यानात तो ते जगतो. हाच खरा त्याच्या अभ्यासाचा विषय आहे आणि ते मला कळून घ्यायचंय. आणि असं बाधितानुवृत्तीचं जीवन जे आहे ते ध्यानाला बसला तरी तो आनंदात असतो आणि नाही बसला तरी आनंदात असतो. कारण त्याच्या विपरीत भावनेचा समूळ नाश झालेला असतो आणि नाश शब्दाचा अर्थ बाध असा होतो. पुढे 49वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, सामान्य माणसाप्रमाणे होणारा माझा व्यवहार मी देह आहे या विपरीत भावनेशिवाय होतो. कारण कित्येक वर्षे तो तसा करीत असल्याने त्याने निर्माण होणाऱ्या वासनेतून तो होत राहतो. आता सामान्य कशी असतात माणसं, ती सत्यत्व बुद्धीतनं व्यवहार करतात. आणि इथे मात्र हा जो जीवनमुक्त झालेला म्हणजे विद्यानंदाशी एकरूप झालेला जो आहे तो तिथं मी देह आहे या समजुतीतनं व्यवहारच करत नाही. म्हणजे वाच्यार्थाने असलेला जीव त्याचा व्यवहार करत असतो. पण तिथे मात्र मी करता ही भूमिका तिथं अजिबात नसते. कारण पूर्वी साधक अवस्थेमध्ये कर्तेपणा सोडायचा आहे असं श्रीगुरूंनी सांगितलेलं जे विधान आहे ते त्याच्या कानात कोरलं गेलेलं असतं. आणि प्रत्येक वेळी तो सहज असा प्रयत्न करत असतो. अत्यंत सामान्य जिथे अहंकार सुद्धा निर्माण झालेला नसतो तिथे सुद्धा तो सावध असतो आणि प्रत्येक वेळी तो रामकृष्ण हरी म्हणून किंवा हरिओम तत्सत म्हणून प्रत्येक कर्म तो ईश्वरार्पण बुद्धीने करत असतो. भले त्या कर्मातनं सुखदुःख निर्माण होवो अथवा न होवो, अशा दोन्ही पद्धतीत तो स्वतःला सतत कर्म ईश्वरार्पण बुद्धीने किंवा गुरु अर्पण बुद्धीने करत राहतो आणि मग त्यातून त्याची अंतःकरण वृत्ती ही सहज शांत होते. आणि मग त्या शांत अंतःकरण वृत्तीतनं जी काय वासना निर्माण होते ती वासना सुद्धा आनंदाकडेच जाणारी असते. म्हणून इथे काय आहे, ती बाधितानुवृत्तीने तयार झालेली जी काय अंतःकरणाची वासना आहे ती सगळा व्यवहार मी करता नसून राम करता आहे अशा भूमिकेतनं सहज ती व्यवहार करते. म्हणजे तो प्रत्येक व्यवहारामध्ये तो अलिप्त राहतो आणि अलिप्तपणा हा एक स्वरूप लक्षणाचा विचार आहे हे आपल्याला लक्षात येतं. वैराग्य जपण्यासाठी साधकावस्थेमध्ये हा कर्म अर्पण करण्याचा विषय आहे. पण जेव्हा आनंदाशी एकरूप होतो त्यावेळी तो सहजच अर्पण बुद्धीने कर्म करतो. प्रत्येकामध्ये तो हरी पाहतो, प्रत्येकामध्ये तो विष्णू भगवानांना पाहतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा वारकऱ्याचा विचार आहे. वारकरी कायम प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहतो, माऊलीला पाहतो आणि प्रत्येकाविषयी तो माऊली म्हणतो. काय म्हणताय माऊली, काय म्हणताय माऊली, अशा पद्धतीने तो माऊलीमय होऊन गेलेला असतो आणि माऊलीच्या सत्तेवर तो सगळा व्यवहार करतो. माऊली आणि ब्रह्म वेगळं कुठं आहे? ज्ञानदेव आणि ब्रह्म या दोन गोष्टी वेगळ्याच नाहीत. अशा पद्धतीने तो प्रेमातनं सगळा व्यवहार करतो आणि व्यवहार तसा त्याचा अत्यंत साधा आणि सोपेपणात होऊन जातो. त्याच्या व्यवहारामध्ये कुठेही काही अडचण नसते. इतक्या सहज तो व्यवहार करतो. सहज येतो, सहज जातो, लोकांना आनंद देऊन जातो. प्रत्येक व्यक्तीला बघा, त्या जीवनमुक्त व्यक्तीच्या सहवासात आपली वृत्ती आहे ना ती उजळून निघते. त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीच्या सान्निध्यात जा, कधीही नामस्मरण न करणारा त्यांच्या पुढे अंतःकरणात नामस्मरण करतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या जीवनमुक्त व्यक्तीचा महिमाच तसा आहे की त्या साधकाला, खरंच अभ्यास करण्याच्या वृत्ती असलेल्या माणसाला साधनेची एक उर्मी अंगात येते आणि अशा रीतीने ती ऊर्जा त्याला ट्रान्सफर होते आणि तीच ऊर्जा तो अभ्यासासाठी पुन्हा वापरत राहतो आणि असाच साधकाचा सिद्ध होतो. म्हणून इथे काय आहे, माझा देह व्यवहार जरी होत असला तरी तो विपरीत भावनेशिवाय होणारा देह व्यवहार आहे. म्हणून मी खऱ्या आनंदामध्ये आनंदाचा व्यवहार करतो. त्या आनंदाच्या बाजारपेठेतला तो नाथ महाराजांच्या पद्धतीने चाललेला व्यवहार आहे. तराजू सुद्धा आनंदाचा, नंतर बाजारपेठेतल्या वस्तू सुद्धा आनंदाच्या, नंतर सगळं भक्तच,
कोणी देव, अशा पद्धतीने सगळी आनंदाची ती बाजारपेठ आहे. अशा पद्धतीने व्यवहार होतो. म्हणून 49व्या श्लोकामध्ये तो व्यवहार काही करत नाही. बाकीच्यांना तो व्यवहार करताना दिसत असेल तर त्याच्या बाजूने तो रामकृष्ण हरी म्हणण्याशिवाय त्याला काही उपाय नाही. पुढे 50वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, प्रारब्ध कर्माचा क्षय होताच हा व्यवहार थांबेल. ते कर्म क्षीण होईपर्यंत हजारो वेळा ध्यान केले तरी तो थांबणार नाही. आता प्रारब्धाचा क्षय रोज होतो. आता झोपेच्या निमित्ताने रोज होतो आणि मग एकदा कधीतरी कायमचा होतो या देहातला. अशा पद्धतीने त्या प्रारब्धाचा क्षय होतो आणि मग तो क्षय झाला की त्याचे सगळे व्यवहार थांबलेले असतात आणि तो ब्रह्मरूप होऊन जातो. म्हणजे तो विदेह मुक्त होऊन जातो. पण तोपर्यंत कितीही वेळा ते ध्यान केलं, कर्म क्षीण करण्याचा प्रयत्न केला तरी संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. आता नारायण रूप झाल्यामुळे हजारो वेळा ध्यान केले तरी तो थांबणार नाही. म्हणून तो प्रारब्ध क्षय व्हायचा आहे तो होणारच आहे. कारण आपल्या अभ्यासातनं नक्की सिद्ध काय होतं, आवरण दोष जातो. मुख्य मुद्दा काय आहे, आवरण दोष जातो आणि विक्षेप शिल्लक राहतो. आता विक्षेप शब्दाचा अर्थ देह, मग देह शिल्लक राहतो. मग देहाला त्या प्रारब्धाचं बंधन आहे. मग प्रारब्धाचा क्षय असेपर्यंत देहाची कर्म चालतात. मग देहाची कर्म चालली आणि ती जर का थांबवण्यासाठी मी काही ध्यान वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग काय. म्हणून पुन्हा समर्थ म्हणतात तसं देह दुःख ते सुख मानित जावे. पण केव्हा ते मानित जावे, सुखरूप झाल्याशिवाय ते मानित जावे असा विषय होणार नाही. म्हणून ज्यावेळी प्रारब्ध क्षय होईल त्यावेळी तो व्यवहार आपोआपच थांबेल. मग कितीही ध्यान केलं तरी त्याचा आणि प्रारब्धाचा म्हणजे आवरण दोष निवृत्त झाल्यानंतर आत्मस्वरूपाचा आणि या प्रारब्धाचा वास्तवात काही संबंध नाही. प्रारब्धाचा या देहाशी संबंध आहे आणि मी म्हणजे देह ही विपरीत भावना गेल्याशिवाय आनंदाचा अनुभव येत नाही. आणि तो आनंदाचा अनुभव मला आलेला असल्यामुळे आता मला ध्यान करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. पुढे 51व्या श्लोकात असं सांगतायत, ध्यानाने व्यवहारातील आसक्ती कमी होते असे तुला वाटत असेल तर तू ते ध्यान अवश्य कर. प्रारब्ध कर्मानुसार होणारा व्यवहार कशानेच थांबत नाही हे मला माहीत असताना मी ध्यान कशाला करू. मुख्य मुद्दा काय आहे, ध्यानाने व्यवहारातील आसक्ती कमी होते याचा अर्थ त्या ध्यानाने त्या आनंदाचा काही काळ अनुभव येतो. स्थूल देह सूक्ष्म देह निराश होतात आणि मग म्हणजे लीन होतात आणि पुढे मग शांत झालेली अंतःकरण वृत्ती त्या आत्मनात्म विचाराचा अवलंब करून त्या देहावरील आसक्तीचा विचार खूप काही प्रमाणात कमी करू शकते. असं जे काय तंत्र आहे ते साधकावस्थेमध्ये उपयोगाचं आहे. म्हणून ध्यान, धारणा, समाधी हे सगळे जे काय विचार आहेत ते सगळे साधकावस्थेतले विचार आहेत. मग तोपर्यंत त्या ध्यानाचा उपयोग आहे. पण जेव्हा मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो तेव्हा मात्र ते ध्यान त्या ज्याच्यासाठी ध्यान केलं म्हणजे ज्या ध्येयासाठी ध्यान केलं तिथे ध्येयरूपता सिद्ध झाल्यानंतर ते आणखीन कितीही वेळा केलं तरी त्यापेक्षा वेगळा तिथनं काय एक्सपिरियन्स येणार, तोच एक्सपिरियन्स येणार आहे. आणि तो एक्सपिरियन्स तर त्याला ध्यान न करताही असतो. म्हणजे शांत अंतःकरण वृत्ती आणि आनंदाचा दृढ अपरोक्षत्वाने अनुभव. मग असं जर असेल तर प्रारब्धाने होणारा जो व्यवहार आहे म्हणजेच तो देहासंदर्भातला व्यवहार आहे त्याचा क्षय होईपर्यंत ते प्रारब्ध कर्म जसं चालायचं तसं चालणारच आहे. ते जर प्रारब्ध कर्म सुखदुःखाचे प्रसंग आपल्या समोर आणणार असेल तर ते आणणारच आहे. तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे अशा पद्धतीने येणारे. पण त्या सुखदुःखाचा माझा काही संबंध नसून मी सुखरूप आहे, मी पांडुरंगमय आहे, पांडुरंग सुखरूप आहे. अशा पद्धतीने तो कृतकृत्य झालेला असतो. पुढच्या ह्याच्यात येईल विचार तो कधीतरी. तर अशा पद्धतीने कृतकृत्य झालेला, जे करायचंय ते करून झालेला आहे. प्राप्य प्रापक भाव संबंध संपलेला आहे. प्राप्य रूप झालेला आहे. जे प्राप्त करून घ्यायचंय ते प्राप्त झालंय. त्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. आता हे सगळं मला माहित आहे म्हणून आता मला ध्यान करायची काही आवश्यकता नाही. लोकांना वाटत असेल की यांना ध्यान केलं पाहिजे तर त्यांनी ध्यान करावं आणि त्याचा लाभ अवश्य घ्यावा. मी रामकृष्ण हरी म्हणतो अशी भूमिका आहे. पुढे 52वा श्लोक जो आहे, माझे मन चंचल नसल्याने विक्षेप मला समाधीचे चित्तवृत्ती निरोध आवश्यकता नाही, कारण विक्षेप समाधी हे मनाचे विकार आहे. आता विक्षेप पुन्हा
मनाची चंचलता असाही एक अर्थ आहे विक्षेप. आणि मनाची चंचलता जर घालवायची असेल तर मला ध्यानाला बसलं पाहिजे, म्हणजे समाधीपर्यंतचा तो अभ्यास केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, समाधी आणि विक्षेप हे दोन्ही मनाचे विकार आहे. म्हणजे ते मनच शांत होतं आणि मग ते समाधीस्थ होतं, म्हणजे तिथे त्या आनंदाचा अनुभव येतो. पण मला दृढ अपरोक्ष अनुभव आलेला असल्यामुळे मला त्या पुन्हा समाधीची आवश्यकता काय आहे? कारण शेवटी काय म्हणालो, की समाधीमध्ये आपल्याला ध्यानामध्ये काय होईना, तिथे प्रत्यक्ष म्हणजे तशी कृती करून आपल्याला ती अंतःकरण वृत्ती शांत करण्यासाठी साधकावस्थेत प्रयत्न करावा लागतो. आणि ती प्रयत्नाने शांत होते, मग ते समाधी आणि अशा पद्धतीने आपल्याला चित्तशुद्धी म्हणजे चित्तशांती असा अनुभव येतो. पण लक्षात घ्या, जो मी सतत आनंदाशी एकरूप आहे, तिथे मला वेगळेपणाने ध्यान करून मला आनंदाचा अनुभव घेण्याची आवश्यकता काय? त्यामुळे हे विक्षेप आणि समाधी हे मनाचे विकार आहेत. म्हणजे हे विकार शब्दाचा अर्थ आपल्याला समजलं पाहिजे, हे मनाचं कृत्य आहे. म्हणजे ध्यानाला ध्यानाला बसलं तर आत्मा येतो आणि ध्यानाला बसलं नाही तर आत्मा जातो, अशी काही भूमिका आहे काय? आत्मा असतची असे आणि तो मला आहे, आहे आणि आहे या स्वरूपात कळालाय, ते मी आहे. मग मी ध्यान कशाचं करायचं? हा मुख्य विचार आहे. आपल्याला या सगळ्या जीवनमुक्ताच्या दृष्टिकोनातनं मांडल्या गेलेल्या गोष्टी आहेत. मग त्याची विरुद्ध बाजू साधकावस्थेमध्ये मी ध्यानाला बसायचंय अशी घ्यायची आहे. म्हणजे मी ध्यानाला बसावं, अंतःकरण वृत्ती शांत करावी आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीत आत्मानात्म विचार करावा. आम्हाला श्री गुरु हे सतत सांगायचे आणि सतत सांगण्याचा परिणाम आम्ही थोडाफार अभ्यास करायला बसू शकलो. हा त्यातल्या भूमिकेचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ते मन चंचल असेल तर तिथे आपल्याला विक्षेप दोष घालवण्यासाठी ध्यानाला बसलं पाहिजे. पण मन माझं जर का सहज आनंदात असेल तर मी ध्यानाला कशासाठी बसायचं, हा खरा विचार आपल्या पुढे आहेच. पुढे आता 53वा जो श्लोक आहे तो असं मला सांगतो, मला जे कर्तव्य करणे आवश्यक होते ते मी केले आहे. जे प्राप्त होणे आवश्यक होते ते मला मिळाले आहे. अखंड आत्मानुभव हेच माझे रूप असताना मी वेगळा अनुभव घेणार कसा? मला जे कर्तव्य करणे होते ते मी केले आहे. कारण का? की जेव्हा मलविक्षेप दोष दूर होतात, तेव्हा साधकावस्थेतला साधक म्हणतो, आता मला आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठीच माझं जीवन आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं नाही तर हे जीवन माझं व्यर्थ जाणार आहे. म्हणून तो केवळ आत्मज्ञान अ, जाणून घेण्यासाठीच केवळ साधन करतो. अशा पद्धतीने त्याला एकच कर्तव्य उरलेलं असतं, की ते मी आहे हे मला कळलं पाहिजे. पण आता जे मी आहे म्हणजे आत्मा मी आहे हे मला कळलेलं आहे. आता अखंड त्या आत्मानुभवात मी आहे. आता आत्मानुभवात मी असेल तर मला आता काय कर्म म्हणजे कर्तव्य उरलेलं आहे? मला लौकिकही कर्तव्य उरलेलं नाही आणि पारलौकिक तर अजिबातच नाही. कारण मला स्वर्गात जायची इच्छाच नव्हती. कारण स्वर्गातलं अकाउंट संपल्यानंतर पुन्हा पृथ्वी तलावर यायचं आणि पुन्हा तेच तेच करायचं काय? किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित. मग एकदाच खेळ खेळायचा आहे तर एकदाच खेळावा आणि खेळायचा आहे तर कसा खेळावा, तो पूर्ण करूनच जावा. त्या आत्मस्वरूपाची ऐक्यता पूर्ण करूनच घ्यावी. म्हणून इथे काय आहे, मला आता कुठलंही प्राप्तव्य राहिलेलं नाही, कारण नित्य प्राप्ताची प्राप्ती मला झालेली आहे आणि आता मी आत्मरूप आहे. आता कशासाठी मी काय करू? अशा पद्धतीने त्याला प्राप्त होण्यासारखं असं काही उरलेलं नाहीये, कारण तो सर्व प्राप्त रूप झालेला आहे. कारण ज्याच्या सत्तेवर प्राप्त आणि अप्राप्त या भूमिका मांडल्या जातात, त्या आत्मस्वरूपाचा मला अनुभव आलेला आहे. आता मला कुठेही काही करायची गरज आवश्यकता उरलेली नाही. हे माझं जीवन आता जसं चालायचंय तसं चालेल. समर्थ म्हणतात, आता होणार ते होय नाका, जाणार ते जाय नाका. अशा पद्धतीने जे व्हायचंय ते होईल, अशी भूमिका आहे. पुढे हा 54वा श्लोक असं सांगतो, मी अकर्ता व असंग असून माझा लौकिक, वैदिक किंवा निषिद्ध व्यवहार प्रारब्धाप्रमाणे जसा व्हायचा तसा होऊ दे. कारण माझा आणि व्यवहाराचा संबंध नाही, मी अकर्ता आहे. पण कसा करून अकर्ता आहे आणि अकर्ता असल्यामुळे माझा आणि व्यवहाराचा काही संबंध नाही. मी असंग आहे. असंगोयम पुरुषः श्रुती सांगते. मग मी जर असंग असेल, अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे. म्हणजे मी अनुभवाशी एकरूप झाल्यामुळे मला आता संगत त्यागाला एकही गोष्ट उरलेली नाहीये. म्हणजेच याचा अर्थ मी असंग झालेलो आहे आणि असंग झालेलो असल्यामुळे मला आता कुठलाच व्यवहार उरलेला नाही. याचा अर्थ
तो अव्यवहार्य वर्तन करतो असं नाहीये. तो व्यवहाराप्रमाणेच जीवन जगतो. कारण मागून त्यांनी जे आणलेलं आहे साधकावस्थेतनं, तेच तो पुढे जीवन तसं जगतो. आणि त्या प्रारब्धानुसार जसा व्यवहार होईल तसा तो व्यवहार करतो. याचा अर्थ त्या कर्तेपणाचा त्याच्या अंतःकरणात व्यवहारात नसतो, पण व्यवहार अत्यंत चोख करतो, व्यवस्थित करतो. काही अडचण येत नाही. अत्यंत पद्धतशीर करतो. जीवनमुक्ताची प्राप्ती म्हणजे याचा अर्थ काहीतरी विपरीत वागणं असं नाहीये. तो अत्यंत योग्य दिशेने योग्यच गोष्टी बोलत असतो आणि तसे प्रयत्नही करून दाखवतो. त्यामुळे तो मार्गाधारे वर्तावे, विश्वमोहरे लावावे, अलौकिक न होवावे असं करून सुद्धा तो अलौकिकच होऊन जातो. म्हणजे तो वास्तवात स्वतःला अलौकिक समजत नाही, पण लोकदृष्टीने म्हणजे माझ्या दृष्टीने तो अलौकिकच असतो. मी त्याला फॉलो करतो. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. पुढे 55व्या श्लोकाचा विचार आपल्या पुढे येतो. शिवाय मी कृतकृत्य झालो असलो तरी माझे जगातील व्यवहार मी लोकांना आदर्श ठरवण्यासाठी शास्त्रानुसारच करीत राहीन. त्यात माझे काय बिघडले? हाच आत्ता विचार मांडला, की कृतकृत्यता मला झाली, जे करायचे ते करून झालंय, जे प्राप्त करायचे ते प्राप्त करून झालंय. पण तरी सुद्धा ते व्यवहार जे आहेत ते व्यवहार व्यावहारिक पद्धतीनेच करेन. विधींचं पालन करेन मी. ते कर्म अर्पण करण्याची बुद्धी मी स्वतः कर्म अर्पण करेन. ती तशीच बुद्धी मी चालू ठेवेन. त्यामुळे तो लोकांपुढे आदर्श तयार होतो श्री गुरुकडनं आणि त्या श्री गुरूंना फॉलो केलं जातं आणि त्याप्रमाणे आणखीन एक जीवनमुक्ताची पिढी पुढे तयार होते आणि ती पुढे संप्रदायाचा विकास, क्रमविकास करते. म्हणजे हे सर्व जे काय आहे ना, हे चालणारी जी प्रक्रिया आहे आनंद रूपतेतनं, ती प्रक्रिया घडतच राहते. म्हणून इथे शास्त्रानुसारच मी व्यवहार करणार आहे, विधीनुसारच मी व्यवहार करणार आहे, अविधी व्यवहार माझ्या हातनं घडणार नाही. अशा पद्धतीने तो प्रत्येक वेळी तो व्यवहार शास्त्रानुसारी करण्याचा प्रयत्न करतो आणि सहज स्वतःला धाकुटे म्हणून घेतो. म्हणजे तो नम्र, सदा नम्र वाचे वदावे अशा समर्थांच्या भूमिकेतनं जीवन जगतो. 56वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, शास्त्रानुसार देवपूजा, स्नान, शौच, भिक्षा इत्यादी कर्मे माझे शरीर खुशाल करू दे. वाणी ओंकाराचा जप करू दे किंवा उपनिषदांचा पाठही करू दे, अध्ययन करू दे, सगळं काही करू दे, पण ते करून मी आकर्ताच आहे. काहीही केलं तरी मी आकर्ताच आहे. कारण का, मागून पुढे चालत आलेली जी काय बुद्धी आहे ती मागून पुढे चालत आलेली बुद्धी पुढे चालतच राहते. मागे मी जर का माझी अंतःकरण वृत्ती शांत करण्यासाठी कर्म मी ईश्वरार्पण बुद्धीने करत असेल, ध्यान करत असेल, तर ती माझी आवडी सहजच पुढे चालूच राहते. आणि त्या आवडीतनं हे सगळं शास्त्र पूजा, देवपूजा, स्नान, विधी वगैरे सगळे घडले जातात. उपनिषदांचा पाठही होतो, पण मी मात्र अलिप्तच राहतो. अशा पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती सहज आनंदाचा व्यवहार करत राहते. पुढे 57व्या श्लोकात असं म्हणताय, बुद्धी विष्णूचे ध्यान करू दे, ब्रह्मानंदात लीन होऊ दे. साक्षी रूप मी ह्यातील काहीही करीत नाही वा काही करवीतही नाही. कारण तिथे साक्षी रूप मी आहे आणि अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ती साक्षीत्व करणारी जी अंतःकरण वृत्ती आहे ती दृश्य जगताला बाजूला ठेवते. त्या दृश्य जगताकडे बघत असताना स्वतःची जी अंतःकरण वृत्ती आहे ती शांत राहते. साक्षी शांत रूप आहे आणि तो मी आहे, म्हणून ती साक्षीत्व करणारी वृत्ती ती सहज साक्षीरूप होते. आणि साक्षीरूप झाल्यानंतरही ती ध्यान करत असेल किंवा विष्णूची भक्ती करत असेल तर ती करू दे, काही अडचण येण्याचं कारण नाही. सहज आनंदाच्या गोष्टी या आनंदात घडत राहतात, पण त्यापासून मी अलिप्तच राहतो. आता 59 ते 64 असे एवढे श्लोक आहेत आणि त्याचा एकेका ओळीत अर्थ माझ्या श्रीगुरूंनी लिहिलाय, त्याचा आपण अभ्यास करूया. आता त्यातल्या 59व्या श्लोकाचा अर्थ असा आहे, मी माझा आत्मा सतत व प्रत्यक्ष जाणतो. मला ब्रह्मानंदाचा स्पष्ट अनुभव येत आहे. आता मला माझ्या स्वरूपाचा दृढ अपरोक्षत्वाने स्पष्ट अनुभव येत आहे. मी सहजच आकर्ता आहे. ज्या अर्थी मी आकर्ता आहे त्या अर्थी मी स्वरूपाशी एकरूप. मी माझा आत्मा सतत व प्रत्यक्ष जाणतो. सतत शब्दाचा अर्थ दृढ या शब्दाने सांगितला गेलाय आणि प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ इंद्रिय प्रत्यक्षता नव्हे तर प्रत्यक्ष रूपता आहे. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो.
अशा पद्धतीने देवरूप झालेली जी वृत्ती आहे ती प्रत्यक्ष रूपता सांगते आणि त्या प्रत्यक्ष रूपतेचा मला प्रत्यक्ष अनुभव येत आहे, म्हणजे एकरूपतेने अनुभव येत आहे. आणि असा एकरूपतेने येणारा अनुभव मला माझ्या आनंदात ठेवतोय. मला काही वेगळं काही उरलेलं नाही. पुढे आता 60व्या श्लोकाचा अर्थ असा सांगतोय, मला संसाराचे मुळीच दुःख वाटत नाही. मुख्य मुद्दा काय आहे, माझे अज्ञान कोठे पळून गेले ते मला समजतच नाही, लक्षातच येत नाही आपल्याला. आपण मागे वळून पाहिली आपल्या वृत्तीला, तर अज्ञान नावाची गोष्ट होती काय? आत्मरूप झालेली व्यक्ती असं म्हणते की अज्ञान पूर्वी होतं काय, की आपण ते बाजूला केलं. वास्तवात अज्ञान नावाची गोष्टच नाहीये. पण काय आहे, जेव्हा मी म्हणतो की मला माझ्या स्वरूपाचा अनुभव नाही, तेव्हा अज्ञान नावाची गोष्ट स्वीकारावी लागते, आत्मस्वरूपाचे अज्ञान. आणि त्याच्या प्राप्तीसाठी त्या अज्ञानाची निवृत्ती म्हणून मला 5 भ्रांतींचा निराश करावा लागतो. पण मला आता मी आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे तो विद्यानंदाशी एकरूप झालेला जीवनमुक्त असं म्हणतो, मला संसाराचे मुळीच दुःख वाटत नाही. आता ते काही का म्हणा तुम्ही, संसार मुळीच नासका, त्याला नेटका करता करता तो फिका व्हावा, हे समर्थांचं म्हणणं आहे ना, ते साधक लोकांसाठी. आता मी आत्मरूप झाल्यामुळे मला आता त्याची काही आवश्यकता उरली नाही. संसार म्हणजे सरत जातो तो संसार, म्हणजे नाशवान असतो तो संसार. या संसारातली प्रत्येक गोष्ट नाशवान आहे, त्याप्रमाणे माझा देहही नाशवान आहे. मग देह जावो अथवा राहो, कारण त्या देहाशिवाय असलेलं जे तत्व आहे, जे कायमचं आहे आहे आहे, त्या तत्वाचा मी अनुभव घेतलाय. आता कोणी भिकारी, म्हणजे कोणी एखादा श्रीमंत राजा कधी भीक मागायला रस्त्यावर पडेल काय बाहेर? आणि तो जर का बाहेर पडला भीक मागायला, तर त्याला राजा म्हणायचं काय? आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेशी प्राप्ती करून घेतलेली आहे आणि संसारामध्ये कटोरा घेऊन हिंडतोय, सुख मला कुठे मिळेल, सुख मला कुठे मिळेल, या दोन गोष्टी जमतच नाही. आता मी माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालोय, म्हणून मला आता दुःख नावाची गोष्ट उरलेलीच नाही. दुःख औषधालाही शिल्लक नाहीये, कारण सर्वत्र सुखरूपता आहे. भरला घनदाट हरी दिसे, आणि हरी शब्दाचा अर्थ आनंद रूपत आहे. त्या आनंद रूपतेशिवाय या जगात आता काहीच नाही. अशा पद्धतीने जो जीवन जगणारा आहे, त्याला मात्र त्या आनंदाचीच अनुभूती सहज असते, आणि तीच आनंदाची अनुभूती मला घ्यायची आहे. म्हणून या विद्यानंदाचा अभ्यास सुरू आहे. 61वा जो श्लोक आहे, मला आता जराही कर्तव्य उरले नाही, मला जे मिळवायचे ते सर्व मिळाले आहे. हे सगळं सारांश रूपाने सांगतायत. मला काही कर्तव्य उरलेलं नाही. पूर्वी कर्तव्य होतं, साधकावस्थेमध्ये कर्तव्य होतं, की आत्मस्वरूपाची ऐक्यतेशिवाय मला कर्तव्य नाही. पण आता मी आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे आता मी कृतकृत्य झालेलो आहे. मला जे काही मिळवायचं होतं माझ्या या जीवनात, ते माझं मिळवून झालेलं आहे. आता मला मिळवायसारखं या आयुष्यात काही उरलेलं नाही. कारण मिळवायसारखं या आयुष्यात खूप काही असतं. पैसा असतो, घर असतं, सगळं काही असतं. पण ते मिळवून सुद्धा मी अतृप्तच असतो. मी तृप्त नसतो. पण एक जाणलं असता, म्हणजे आत्मस्वरूप जाणलं असता मी तृप्त होतो, म्हणजे मी कृतकृत्य होऊन जातो. आणि अशा कृतकृत्य अवस्थेमध्ये तो कशाला भीक मागायला जाईल विषयांकडे किंवा आणखीन कोणाकडे? तो सहज आपल्या आनंदात राहील. आणि तुकाराम महाराज तर म्हणतायत, आम्ही सदैव सुडके, आमच्याजवळ काहीच नाही. पण पुन्हा तुका आकाशा एवढा अशी भूमिका मांडतात. म्हणजे तुका कसा आहे, तर आकाशा एवढा आहे, म्हणजे आकाशापेक्षाही मोठा आहे, म्हणजे तो निरपेक्ष व्यापकच झाला. अशा पद्धतीने जेव्हा बोलणी केली जातात, तेव्हा मात्र मला सांगावं लागतं की मला माझ्या आनंदाचा अनुभव येण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. पण आनंदरूप झाल्यानंतर माझ्या अंतःकरणात निरपेक्ष तृप्तीचा विचार आहे. तो आता पुढच्या श्लोकाचा विचार आहे, 62व्या श्लोकाच्या उत्तराचा विचार आहे. माझ्या या तृप्तीला पृथ्वीच्या पाठीवर उपमाच नाही, मी पुन्हा पुन्हा स्वतः. आता माझी तृप्ती इतकी विलक्षण आहे, मोठी आहे, की त्या तृप्तीसाठी कोणत्याही मला विषयांची गरज नाही. मी नित्य तृप्त आहे. ते आपले स्वामी स्वरूपानंद आहेत ना, ते पत्र लिहायचे, आणि पत्र लिहिल्यावर मात्र खाली लिहायचे, नित्य तृप्त स्वामी स्वरूपानंद. इतकी ताकद होती त्यांची,
इतकी ताकद मला मिळाली पाहिजे आणि ती श्री गुरु माझे देऊ इच्छितात मला. आणि ती ताकद जर मला मिळाली तर मीही तसाच अभ्यास केला पाहिजे जसा स्वामी स्वरूपानंदांनी केला, जसा माझ्या श्री गुरूंनी केला. तसाच मी अभ्यास करून मी नित्य तृप्त होऊन जावं. आणि माझ्या तृप्तीला या पृथ्वीवर उपमाच नाही, कारण पृथ्वीवरील सगळ्या तृप्ती या सगळ्या सापेक्षित तृप्ती आहेत. मी निरपेक्ष तृप्त आहे. मला पदार्थ निरपेक्ष आनंदाची प्राप्ती झालेली आहे आणि त्या आनंदाच्या प्राप्तीमध्ये तृप्तीला कुठेही कमीपणा नाही. त्या तृप्तीचं भांडार हे सदैव भरलेलं आहे. म्हणून मी स्वतःला धन्य समजत आहे. कारण ही धन्यता जी आहे ती स्वतःच्या बाजूनी जरी दिसत असली तरी ती धन्यता मात्र पुढच्या काही ओळींमधनं आपल्याला कळणार आहे. त्या धन्यतेचं क्रेडिट तो कोणाला देतो आहे. माझे शुद्ध पुण्य कसे फळाला आले म्हणून काय सांगू, ते दृढत्वाने फळाला आलेले असून त्या पुण्य संपत्तीचे आम्ही स्वामी आहोत, असा 63व्या श्लोकातील ओवीचा विचार. माझं शुद्ध पुण्य जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य, आणि ते शुद्ध पुण्य जीव ब्रह्मैक्याची ऐक्यता प्राप्त करून दिली आहे त्यांनी. आणि आता ते दृढत्वाने फळाला आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आता त्याच्यात काही बदल नाही. आता बदल नाही असं आत्मज्ञान मला प्राप्त झालेलं आहे. दृढ म्हणजे पक्क, अपरोक्ष म्हणजे साक्षात, आणि अपरिवर्तनीय म्हणजे ज्यात काही बदल होत नाही, अशा खऱ्या आनंदाचा अनुभव मला मिळालेला आहोत. आम्ही पुण्य संपत्तीचे स्वामी आहोत. ज्या काय पुण्य संपत्ती आहेत या जगात सापेक्षित, त्या सगळ्या माझ्या पुढे, माझ्या या शुद्ध पुण्यापुढे फिक्या आहेत. मी खऱ्या आनंदाशी एकरूप झालेलो आहे. आणि आता त्याचं म्हणूया क्रेडिट कोणाला द्यायचंय. मुख्य मुद्दा काय असतो इथे, क्रेडिट मात्र स्वतःला घ्यायचंच नसतं. मग भले तो शिष्य असेल नाही तर भले ते श्री गुरु असतील. शास्त्राविषयी काय काय म्हणून सांगू आणि किती किती सांगू, श्री गुरूंचे किती म्हणून स्तवन करू, ज्ञानाचे वैभव कसे वर्णावे, सुखाचे सुख कसे कोणाला सांगा. आता शास्त्राचं कौतुक किती करू, कारण त्या शास्त्राने मला अभ्यास कसा करायचा शिकवला. अरे पण ते शास्त्र कोणी मला समजावून सांगितलं, ते माझ्या श्रीगुरूंनी मला समजावून सांगितलं. आम्ही म्हणालो श्रीगुरूंना की तुमच्यामुळे आम्हाला अभ्यास करण्याची रीती कळाली, आणि ती रीती इतकी सोप्या पद्धतीने कळाली की त्यामुळे आम्हाला अभ्यास करताना काही कष्टच पडत नाही. विना सायास. मुख्य मुद्दा काय आहे, विना सायास आत्मस्वरूपाची प्राप्ती ही श्री गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली होते. अदरवाईज स्वतः जर का अभ्यास आपल्या बुद्धीने करायला गेलो तर मग मात्र तिथे खूप मोठी फरफट असते. म्हणून इथे काय आहे, या सगळ्या आत्मस्वरूपाशी ऐक्यरूप झालेली जी काय माझी अंतःकरण वृत्ती आहे, त्या सगळ्या कृतीचा करता श्री गुरु आहे. आणि सगळं क्रेडिट ते श्री गुरूंचं आहे. मी मात्र केवळ त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न केलाय. बस, हा त्याच्यापेक्षा मी काही वेगळं केलं नाही. त्या ज्ञानाचं वैभव काय सांग. ते ज्ञान एकरूप ब्रह्मस्वरूपाचं आहे आणि त्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही, केवळ सुखरूपता. आणि अशी शांत अंतःकरण वृत्ती म्हणजे ते जे विलक्षण सुख आहे, की जे कोणाच्या व्यक्तीवर, परिस्थितीवर आणि कशावरही अवलंबून नसलेलं सुख हे मला प्राप्त झालं. याला केवळ श्री गुरु जबाबदार आहे. केवळ श्री गुरूंमुळे ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने दोघांमधली बोलणी होतात. आम्हाला श्री गुरु म्हणाले होते दोघांना एकदा की तुम्ही बरा अभ्यास करता, पण आम्ही म्हणालो ह्याचं क्रेडिट सगळं तुमचं आहे. ते म्हणाले नाही, तुम्ही अभ्यास करता म्हणून क्रेडिट तुम्हालाही द्यायला पाहिजे. आम्ही म्हणालो आमचं काहीच क्रेडिट नाही. मग त्यावेळी ते म्हणाले ठीक आहे, मग माझं सुद्धा क्रेडिट नाही. म्हणजे याचा अर्थ इथे काय आहे, प्रत्येक जण आपल्या श्री गुरुला ते क्रेडिट देत असतो आणि अशा पद्धतीने तो आकरताच राहतो. आणि असा आकरता राहिलेला जो असतो तोच खरा जीवनमुक्त असतो. त्याच्या जीवनमुक्तीमध्ये केवळ आनंदाचा फक्त विलक्षण एक वर्षाव होत असतो आणि त्या वर्षावातच त्याचं जीवन उजळून निघत असतं. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक जो आहे तो 65वा श्लोक आहे. ब्रह्मानंद ह्या प्रकरणातील हा विद्यानंद नावाचा 4था अध्याय सांगून झाला. आनंद मिळेपर्यंत याचा सतत अभ्यास करावा, म्हणजे त्या ब्रह्मविद्येचा अभ्यास झाला पाहिजे. 65वा श्लोक एक्झॅक्टली ते सांगतो. कारण ही अशी जीवनमुक्त अवस्था मला जर का
प्राप्त करून घ्यायची असेल, म्हणजे विद्यानंदाची अवस्था मला प्राप्त करून घ्यायची असेल, तिला निरपेक्ष अवस्था असा आपण बोलूया. या 3 अवस्थांच्या सापेक्षतेने असलेली निरपेक्ष अवस्था, आणि अशी निरपेक्ष अवस्था मला प्राप्त करून घ्यायची असेल तर या विद्यानंदाचा अभ्यास मी सतत माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे असा दृढ अपरोक्षत्वाने अनुभव येईपर्यंत तो करावा. त्याने मला जीवनमुक्तीचा लाभ मिळतो आणि ती जीवनमुक्ती प्राप्त झाली असता मी कृतकृत्य होतो. हाच खरा या विद्यानंद या प्रकरणाचा खरा अर्थ आहे. आणि तो अर्थ म्हणजे ते प्राप्तव्य, अर्थ शब्दाचा अर्थ एक प्राप्तव्य असा सुद्धा आहे. तर ते प्राप्तव्य सर्वांना श्री गुरु कृपेने, पांडुरंग कृपेने सर्वांना लाभो अशी मी श्री गुरूंजवळ आणि पांडुरंगाजवळ विनंती करतो. आणि आज विद्यानंद प्रकरण पूर्ण झालं असं जाहीर करतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. कोणाला काही शंका आहेत काय? हा, मला एक विचारायचं होतं. नमस्कार उदय दादा. मला नमस्कार. विचारायचं की आता हे पुस्तक तर संपत आलं एक दोन आपण आता माझी मुलगी तेच मला म्हणत होती की हो. विषयानंद हे 2 भागात संपेल. हो. पुढच्या शुक्रवारी म्हणजे 30 तारखेला आपला अभ्यास पंचदशीचा पूर्ण होईल. हा. तर आता आपण याच्यानंतर काय वाचणार आहोत? काहीतरी रामकृष्ण हरी. याच्यानंतर थोडी विश्रांती घ्यावी असं म्हणतो मी. आणि बघूया मग काका काय सांगतायत श्री गुरु. बरं, पण आम्हाला कसं कळेल? कारण की कळेलच ना, कळेल का? कळेल का? सगळ्यांनाच कळेल. हो, काही अडचण नाही. तुम्ही कोणत्या तरी ग्रुपमध्ये असालच ना? हो, या अमेरिकेतल्या मंगेश फडक्यांचा आहे ना वाचन ग्रुप, त्याच्यात आहे ना. तिथूनच आम्हाला ज्योत्स्नाताईंचं नंतर आपलं असं आम्ही ऐकलं. तर मग एखाद महिना विश्रांती घेऊन सुरू होईल का? हा, असं काहीतरी थोडस जरा विश्रांती. त्या ग्रुपवर कळेल ना आम्हाला? हो, कळेल सगळं 100%. ठीक आहे. हा, कोणता विषय घ्यायचा सुरू करूया. हा, काहीतरी सुरू करूया. छान वाटतं, मस्त. तर करूया काहीतरी सुरू. आणि ही सिस्टीम बरी वाटते ना, श्लोक टू हो श्लोक. हो, अगदी अगदी बरी वाटते. मी अमेरिकेत आहे, तर आम्हाला ही सकाळी 8:30 ते 9:30 वेळ असते. पण ठीक आहे, कन्व्हिनियंट वेळ आहे ना ही. हो हो हो, कन्व्हिनियंट वेळ आहे भारतातही आणि इथेही. हो, कन्व्हिनियंट. पण काहीतरी सुरू करू मात्र, म्हणजे रेग्युलर वाचन होतं, ऐकणं होतं. नमस्कार. नमस्कार. विचारायचंय कोणाला काही का थांबायचंय? थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.